समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो ना. आज तुम्हाला सुमितचं सत्य सांगणार आहोत की त्यानं नाही का तर गडबडीमध्ये आम्ही निघाल्या तरी पोहा खाण्यासाठी. आपल्या कॉलेजचे भाऊ बहीण भेटले आणि तर पारस भाऊने आपले डिलिव्हरी आणली होती काहीतरी, त्यांना घेऊन आले होते की आपल्या भावाचं काहीतरी तुटलेलं होतं. अरे कहना क्या चाहते हो. अरे पारस भाऊने नवीन हेडफोन घेतले होते त्यांना. त्यानंतर पारस भाऊ बघू लागला, पेपर सोडून क्रिकेट खेळू टाका. तर दुपारच्या उन्हामध्ये आम्ही जाऊ लागले लस्सी पिण्यासाठी. मी आणि पारस गेलते आम्ही पूलमध्ये एक मॅच खेळू आणि खेळल्यानंतर आपल्याला पारस भाऊनं म्हणलं की जे हरलं त्यांना खाऊ घालणार. हरला आपण. मी म्हणलो आज हरिपत्ती गलार आपली खतम होऊन जाणार पैसे. त्यानंतर पाणीपुरी खाल्ली आणि चहा पिला. आता तुम्हाला पण माहीत झालं आपण रोजचं संध्याकाळी क्रिकेट खेळायला. तर क्रिकेटमध्ये भांडणं होणे तर सहभागीच आहे. तर छोट्या छोट्या कारणावर आपली एकदम हाणामाराच्या फायटिंग होतात राहतात. आणि भाऊला काही टेन्शन लई आलेलं होतं कारण की यांना आऊटच होणार गेलं. तर एक खतरनाकमध्ये बॉलिंग बिलिंग चालू होती, बॅटिंग सोडून दिलं. तर पारस भाऊचं मिशन सक्सेसफुल होईना गेलं. तर त्यानंतर मग ते बॅटिंग करण्यामध्ये मग सर बी गेले बॅटिंग करा. मग ॲडव्हर्टाईज आली गाडीची ॲडव्हर्टाईज आल्यानंतर मग आपला बॉल बाहेर गेला भाई उडून. तर भाई एक चौका मारून बॉल डायरेक्ट आपला गेलता बाहेर. विराम नमस्कार देतो सगळ्यांना.